ने मंगलवार को राज्यों के धर्मांतरण विरोधी कानूनों को चुनौती देने वाली याचिकाओं पर सुनवाई की। कोर्ट ने इस मामले में राज्यों को जवाब दाखिल करने के लिए कहा। धर्मांतर कानून पर सुप्रीम कोर्ट की सख्ती, राज्यों को भेजा नोटिस, मांगा जवाब। देश की सबसे बड़ी अदालत में आज धर्मांतरण विरोधी कानून पर सुनवाई हुई और सुप्रीम कोर्ट ने दलील सुनने के बाद कई राज्यों से जवाब मांगा है। ज्या वेळेला या भारतामध्ये एक ठराविक सरकार आहे, या भारतामध्ये एक सरकार आलं, त्यावेळेला ख्रिस्ती लोकांच्या वरती छळ चालू झाला, विश्वासणाऱ्यांचा लोकांचा छळ आहे तो चालू झाला। एक सरकार जेव्हा बदललं गेलं त्यावेळेला अनेक कायदे अनेक राज्यांच्या मध्ये करण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा प्रत्येक राज्यामध्ये करण्यात आला, 9 राज्यांच्या मध्ये सध्या तो कायदा चालू आहे, धर्मांतर विरोधी कायदा। म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला एका धर्मातून दुसऱ्या धर्मात स्वतःला करायचं आहे तर त्या व्यक्तीवरती काही बंधनं लादण्यात आलेली आहेत। त्या व्यक्तीची एन्क्वायरी होणार, चौकशी होणार, तुला आमिष दिले का, तुला कोणी भूलथापा दिलेत का, तुला काही खोटी आश्वासनं दिलेत का, आणि मग तो व्यक्तीने जर कबूल केलं होय मला आमिष देण्यात आलेले आहेत, तर ज्या व्यक्तीने त्याला वचन सांगितले, सुवार्ता सांगितल्या, तर त्या पालकावर किंवा त्या व्यक्तीवरती त्या चर्चवरती तो गुन्हा दाखल होणार आणि अजामीनपात्र। 9 राज्यांच्या मध्ये सध्या हा कायदा चालू आहे। ज्या वेळेला हे सरकार येणार होतं त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये हा विषय मांडलेला होता की जेव्हा आमचं सरकार येणार त्यावेळेला आम्ही भारतातील राज्यांच्या मध्ये ज्या राज्यांच्या मध्ये आमचं सरकार असेल त्या राज्यांच्या मध्ये आम्ही हा धर्मांतर बंदी कायदा आहे तो आणणार। म्हणजे जे कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे असं त्यांच्याकडे एक आकडेवारी आहे जी अधिकृत नाहीये। अधिकृत आकडेवारीप्रमाणे आज देखील भारतामध्ये फक्त 2% ख्रिस्ती लोक आहेत आणि हे 2%ची मध्ये वाढ अजिबात झालेली नाहीये। पॉइंट मध्ये कुठेतरी वाढ झाली असेल, कारण की आमचा असा विश्वास आहे, आपलं बायबल पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की याच्यामध्ये असं कुठेही दिलेलं नाहीये की स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म बदलायला पाहिजे, स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला जात बदलायला पाहिजे। याच्या उलट येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे स्वर्गात जाण्यासाठी आपलं मन बदलणं गरजेचं आहे, आपलं जीवन बदलणं अतिशय गरजेचं आहे। धर्म बदलण्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये कुठंच सांगितलेलं नाहीये। इव्हन येशू ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतोय त्या येशूने देखील आपली जात किंवा आपला धर्म बदलला नाही। येशू यहुदी होता, जातीने येशू धर्माने यहुदी होता आणि पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकामध्ये देखील सांगितलेलं आहे यहुदाचा सिंह असं म्हणलेलं आहे। म्हणजे जेव्हा येशू येणार आहे तो यहुदाचा म्हणून येणार आहे, त्याची देखील जात बदलली गेली नाही, त्याचा देखील धर्म बदलला गेला नाही। परंतु काही लोक आहेत ते खोटे आरोप करत आहेत आणि जे ख्रिस्ती येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे असं त्यांना वाटत आहे, त्याच्यामुळे त्यांनी धर्मांतर बंदी कायदा आहे तो आणलेला आहे। 9 राज्यांच्या मध्ये उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओरिसा, अशा 9 राज्यांच्या मध्ये हा कायदा सध्या चालू आहे। 10वं राज्य आहे ते महाराष्ट्र होणार आहे, कारण गेल्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली, अधिवेशन झालं ते प्रचंड गाजलं। त्याच्यामध्ये एकच विषय होता की जे अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत ख्रिस्ती धर्मियांची ते सगळे पाडायचे आहेत आपल्याला। त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी घेतला की धर्मांतर बंदी कायदा आहे जो 9 राज्यांच्या मध्ये सध्या आहे त्याच्यापेक्षा कडक कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये आणणार, अशा प्रकारचं सर्वानुमते त्यांनी तो पास केलेला आहे। आता हा धर्मांतर बंदी कायदा जो आहे तो संविधान आहे, त्या संविधानातील अनुच्छेद 25 आहे, त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। राईट ऑफ फ्रीडम टू ऍक्सेप्ट एनी रिलीजन, म्हणजे आपल्याला पाहिजे तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये। त्या मूलभूत अधिकार आपला आहे जो जे कोणी बदलू शकत नाही। परंतु जे काही कायद्याचा अभ्यास करणारे लोक आहेत, ज्या संघटना आहेत आपल्या बाजूनं, त्यांनी या कायद्याचा अभ्यास केला आणि त्यांना त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि ते घटनेतील जे मूलभूत 25 आहे म्हणजे धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावरती गदा आणणारा हा कायदा आहे 9 राज्यांच्या मध्ये। अशा प्रकारे त्यांनी त्याच्या विरोधात ज्या राज्यांच्या मध्ये कायदा पास करण्यात आला त्या राज्यांच्या विरोधात तेथील हायकोर्टामध्ये त्यांनी त्या राज्यांच्या मध्ये त्यांनी उलट पिटिशन दाखल केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि ह्या कायद्यावरती तुम्ही बंदी आणा। का? कारण की ह्या कायद्याच्या द्वारे अनेक जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती हल्ल्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। आतापर्यंत भारतामध्ये एक देखील केस अशा प्रकारे उघडकीस आलेली नाहीये की जे बळजबरीने धर्मांतर केलेलं आहे आणि त्यांनी आपली बाजू आपल्या वकिलांनी, आपल्या बाजूने लढणाऱ्या वकिलांनी आपली बाजू तिथं मांडलेली आहे। हा जो मुद्दा आहे तो आता हायकोर्टापर्यंत आलेला आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट फायनल जजमेंटला आलेला आहे। आत्ताच त्या काही 1-2 आठवड्यांच्या पूर्वी आपले जे सरन्यायाधीश गवई आहेत त्यांच्या पीठासमोर ह्या कायद्याविषयी चर्चा झाली, कारण पिटिशन असं दाखल करण्यात आलेलं आहे की 9 राज्यांच्या मध्ये जो कायदा आहे तो बंद व्हावा, कारण त्याच्याद्वारे अल्पसंख्याकांच्यावरती अन्याय होत आहे आणि मूलभूत जे कलम आहे संविधानातील कलम 25 त्याचं उल्लंघन होत आहे, धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो हिरावून घेतला जात आहे। जेव्हा त्यांच्यासमोर हे आलं प्रकरण त्यावेळेला त्यांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी
ज्या राज्यांच्या मध्ये 9 राज्यांच्या मध्ये हा कायदा सुरू आहे सध्या, असे भयानक कलम त्याच्यावरती लावलेले आहेत की जर समजा तो पास्टर आहे त्याला अजामीनपात्र गुन्हा आहे, तो म्हणजे त्याला जामीन मिळणारच नाही, जन्मठेपेची शिक्षा करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे कडक कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्या कायद्यामध्ये. मग त्यांनी जेव्हा अभ्यास केला, जे सरन्यायाधीश गवई आहेत त्यांनी, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं 9 राज्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे हा कायदा तुम्ही का लागू केलाय तुमच्या राज्यांच्या मध्ये, असं नोटीस त्या प्रत्येक राज्याला त्यांनी पाठवलेलं आहे. आणि 4 आठवड्यामध्ये तुमचं उत्तर आहे ते आम्हाला कळवा. त्यांनी काय लगेच मान्य केलं नाही की हा कायदा चुकीचा आहे आणि आम्ही हा बंद करणार, पण त्यांनी राज्यांना प्रश्न विचारलाय तुम्ही हा कायदा का लागू केलाय. आता राज्य सरकार आहेत, त्या ते राज्य आहेत, गुजरात असेल जिथे कायदा चालू आहे, मध्य प्रदेश, ओरिसा असेल, छत्तीसगड असेल, उत्तर प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, हे राज्य आपली कारणं त्यांना आता देतील. 4 आठवड्यांच्या मध्ये त्यांना कारणं द्यायचे, त्यांचा वकील ती कारणं काय असेल ती घेऊन सरकारची बाजू आहे ती मांडणार. आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून हा कायदा ठेवायचा का नाही त्याच्याविषयी जे सुप्रीम कोर्ट आहे, ते सरन्यायाधीश गवई आणि त्यांच्यासोबत आणखी एक सरन्यायाधीश आहे, हे दोघं मिळून निर्णय घेणार. ह्या कायद्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि अशा वेळेला आपण ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, खूप प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण आता निवांत आहे इथं, परंतु आपले बहीण भाऊ जे उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत, आपले बहीण भाऊ जे छत्तीसगडमध्ये आहेत, रोज चर्चेसवरती हल्ला होत आहेत, रोज सेवकांच्या वरती हल्ला होत आहेत, रोज चर्चेस आहेत ते बंद पाडले जात आहेत, स्त्रियांना मारलं जात आहे, लहान मुलांना मारलं जात आहे, धर्मांतर करतात याच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. तो हा प्रकरण मध्ये गाजलं, तुम्ही ऐकलं असेल. 2 नन्स आहेत त्या चालल्या होत्या एक समाजसेवकासाठी आणि रेल्वेमध्ये त्या 2 नन्सना पकडण्यात आलं छत्तीसगडमध्ये. आणि मग त्यांना कुठला पण त्यांचं म्हणणं ऐकून घेता त्यांना सरळ जेलमध्ये टाकून दिलं. राहुल गांधीने हा मुद्दा तो संसदेत उपस्थित केला, नंतर त्यांना जामीन मिळाले. 15 दिवस त्या आत होत्या काही कारण नसताना, त्यांचा गुन्हा पण सिद्ध झाला नाही. जे लोकांना त्यांनी घेऊन चालले त्या लोकांच्यावरती दबाव टाकण्यात आला, परंतु त्या लोकांनी आपली साक्ष बदलली नाही की आम्ही आमच्या बुद्धीने आमच्या मनाने आम्ही कामासाठी त्यात चाललेलो आहे असं त्यांनी सांगितलं. तरी देखील एवढं सगळ्या साक्षी पुरावे सगळे त्यांच्या बाजूने असताना देखील त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे ह्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. म्हणून आपले बहीण भाऊ जे त्रासात आहेत, दुःखात आहेत, समस्येत आहेत, अडचणीत आहेत, प्रार्थना करायला येताना त्यांच्या हृदयात एक भीतीच्याने येतात की काय होणार आज चर्चमध्ये. देवाजवळ प्रार्थना करत येतात, येताना रडत येतात, देवा प्रभू आज चर्चमध्ये गोंधळ होऊ नये, आज चर्चमध्ये हल्ला होऊ नये. काही ठिकाणी आराधना त्या शांतपणे घेतल्या जात आहेत. आपण या ठिकाणी मस्त आराधना घेत आहे, परंतु आपलेच भाऊ आणि आपलेच बहीण आज त्रासामध्ये दुःखामध्ये आहेत. आणि जर हे आपण जर प्रार्थना केली त्यांच्यासाठी हा कायदा बदलला जावा देवा. जे आपल्या बाजूने लढणारे वकील आहेत त्यांना देवा ज्ञान दे, बुद्धी दे. जे न्यायाधीश निर्णय घेणार आहेत त्यांना ज्ञान आणि बुद्धी दे. तर परमेश्वर कायदे बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या वर्षाचं आपलं अभिवचन आहे, लक्षात ठेवा, बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार. आणि हे वचन अशा वेळेला जरुब्बाबेल आणि शेलतेला परमेश्वराने जखऱ्याच्या द्वारे दिलेलं आहे, ज्या वेळेला देवाच्या मंदिराचं काम आहे ते बंद होतं. कायदे बदलणारा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही दानिएलाचं पुस्तक वाचाल, दानिएलाने प्रार्थना केली आणि परमेश्वराने जो कोरेश राजा आहे त्याच्या अंतःकरणाला प्रेरणा दिली आणि त्या राजा जो अविश्वासणारा होता त्या राजाने यहुद्यांचं मंदिर बांधायला परमिशन दिली. कायदा पास केला की यहुद्यांचं मंदिर आहे ते बांधलं जावं. त्यांचा बंदिवास आहे तो उलटवला. दानिएल प्रार्थना करत होता, त्याच्याद्वारे जो कोरेश राजा आहे त्याचा अंतःकरण आहे ते बदल वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे. नेहम्या प्रार्थना करत आहे देवाच्या जवळ आणि अर्थशस्त्र राजाने त्यांना आपली समस्या पण सांगितली नाही आणि अर्थशस्त्र राजाने त्या यरुशलेमची भिंत बांधायला परमिशन दिली. त्याने एक कायदा पास केला की मी माझ्या सगळ्या राजधनातून मी तुला मदत करत आहे. नेहम्या भिंत बांधण्यासाठी पैसे घेऊन, अधिकार घेऊन, अधिकाराचे पत्रे घेऊन त्या ठिकाणी गेला. एस्तेर उपासाने प्रार्थना केली, एक कायदा पास करण्यात आला, सगळ्या यहुदी लोकांच्या एका दिवशी ठराविक दिवशी कत्तल करण्यात येणार. परंतु वचनांच्या मध्ये सांगितलं एस्तेर उपासाने प्रार्थना करत आहे, यहुदी लोक उपासाने प्रार्थना करत आहेत. आणि उपास प्रार्थना चालू असताना 3ऱ्या दिवशी राजाची झोप उडाली आणि राजाने तो कायदा बदलून टाकला. आपला परमेश्वर कायदे बदलणारा, सत्ता बदलणारा परमेश्वर आहे. ज्या वेळेला हे वचन आलं ते वचन अशाच प्रसंगी आलेलं आहे. बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होणार. ज्या वेळेला देवाच्या मंदिराचं काम बंद होतं का, कारण कोरेश राजाने परमिशन दिलेली होती मंदिर बांधायला, परंतु कोरेश राजाच्या कारकिर्दीमध्ये जरुब्बाबेल आणि जखऱ्या जेव्हा जरुब्बाबेल आणि शेलतियेल जेव्हा मंदिर बांधत होते त्यावेळेला वरचं सरकार बदललं, कोरेश राजा बदलला, अर्थशस्त्र राजा राज्य करू लागला आणि अर्थशस्त्र राजाने त्या मंदिराचं काम थांबवलं. जेव्हा वर्ण ऑर्डर आली की मंदिराचं काम थांबवा, त्यावेळेला ह्यांनी मंदिराचं काम थांबवले. पण देवानं काय सांगितलेलं, शेलतियेला, जरुब्बाबेला
तुम्हाला मंदिर बांधायचं आहे, हे मंदिर बांधणाऱ्या कुठल्या राजाची आज्ञा नाही, हे मंदिर माझ्या आज्ञेच्याद्वारे होत आहे. आणि ती आज्ञा दाबण्याचं, ती आज्ञा अडवण्याचं सामर्थ्य जगातील कुणामध्येही नाहीये. वचनांच्या मध्ये सांगितलंय, जेव्हा त्यांनी 20 वर्ष मंदिराचं काम थांबवलं त्यावेळेला जखऱ्या संदेष्टा आणि हग्गाई संदेष्टा या दोघांनी संदेश दिला. जरुब्बाबेल आणि शलतियेलाला सांगितलं, का माझ्या मंदिराचं काम थांबवलेलं आहे? जिवंत देव तुमच्या सोबत आहे. परत एकदा कायदा विरोधात असताना देवाच्या मंदिराचं काम तुम्ही चालू करा, कारण परमेश्वर स्वतः हे गोष्ट करणार आहे. आणि त्यावेळेला ते उत्तेजन देण्यासाठी परमेश्वर हे वचन म्हणत आहे की बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होणार आहे. आणि मग हे शलतियेल आणि जरुब्बाबेल लोक गोळा झाले आणि त्यांनी तो कायदा विरोधात असताना त्यांनी देवाच्या मंदिराचं काम आहे ते बांधायला चालू केले. लोक विरोध करायला आले, लोकांनी राजाकडे तक्रार केली. त्यांची तक्रार राजापर्यंत जाऊपर्यंत येण्याचा तक्रार केली लोकांनी, राजा तुझ्या विरोधात हे मंदिर बांधत आहेत. त्यांची तक्रार राजापर्यंत पोहोचेपर्यंत जो अर्थशत राजा आहे त्याची सत्ता गेली आणि दुसरा राजा दर्यावेश आहे तो राज्य करू लागला. 6 महिने एखादी गोष्ट राजापर्यंत निरोप पोहोचला त्या काळात 6 ते 7 महिन्यांचा काळ लागायचा, कारण तो जो एखादा निरोप दिला त्या काळात काय आपल्यासारखं फोन व्हॉट्सअप वगैरे काय नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. तो गुंडाळी घेऊन जायचा, मग तिथं त्या गुंडाळीवर विचार होणार. जेव्हा ह्या लोकांनी सांगितलं राजा तुझ्या विरोधात करत आहेत, 6 महिने तो पोहोचेपर्यंत तिथलं सरकार देवाने बदललं आणि दर्यावेश राजा आला. दर्यावेश राजाने ती गुंडाळी वाचली आणि दर्यावेश राजानं बघितला की मंदिर बांधायचं परमिशन याच्या अगोदर कुठल्या राजाने दिल्या का, त्यानं शोधलं सगळं पाक. दर्यावेश राजाच्या अंतःकरणाचं नियंत्रण देवाने घेतलं आणि त्याला एक गुंडाळी सापडली. त्या गुंडाळीमध्ये त्याला समजलं की कोरेश, पारसाचा राजा कोरेश याने काही वर्षांच्या पूर्वी फरमान काढलेलं होतं की यहुद्यांचं एक पवित्र मंदिर त्यांच्या ठिकाणी बांधायला पाहिजे आणि सगळ्या यहुद्यांना मी मोकळं करत आहे. आणि मग दर्यावेश राजाने तोच कायदा जो कोरेश राजाने केलेला होता तो कायम ठेवला आणि त्याने अशी आज्ञा केली, त्याच्यामध्ये भर घातली, हे मंदिर बांधण्यासाठी जे लोक अडवतील त्यांच्या घराचा उकिरडा मी करणार. या पवित्र देवाच्या नादाला कोण लागायचं नाही, या पवित्र लोकांच्या नादाला कोण लागायचं नाही. या उलट मी हे मंदिर बांधण्यासाठी माझ्या राजदरबारातून जेवढं चांदी सोनं लागेल, जेवढं मटेरियल लागेल ते सगळं मी तुम्हाला परत करतो. हालेलुया. आणि मग त्यांनी देवाच्या प्रेरणेने देवाचं मंदिराचं काम आहे ते हाती घेतलं. म्हणजे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, सगळ्या विरुद्ध परिस्थितीत जेव्हा देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांनी प्रार्थना केल्या, उपास प्रार्थना केल्या, देवाने राजाचे अंतःकरण बदललेले आहेत. आज तोच परमेश्वर आज ह्या युगात देखील 2025 मध्ये देखील काम करतोय. आज त्याच परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये जेवढे अधिकारी या भारतातले आहेत, जेवढे पुढारी आहेत त्यांचं अंतःकरण आहे. हालेलुया. जगातले जेवढे सगळ्यात उंच पुढारी का असेना, प्रभावशाली पुढारी का असेना, त्याचं अंतःकरण बदलणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाने वचन सांगितलेलं नीतिसूत्र 21:1 मध्ये राजाचं मन, तिथं म्हणलेलं नाही गरीबाचं मन. गरीबाचं मन कोण पण बदलू शकते. ज्याला किंमत नाही त्याला त्याच्या मताला काही आदर नसते. जो गरीब आहे त्याच्या मताला काही आदर नसते. पण वचन सांगितलेलं राजाचं मन म्हणजे ज्याचं मन बदलायचा अधिकार जगातील कोणाला नाही, अशा राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वर पाहिजे तिकडे वळवतो. आणि म्हणून आपल्याला या 2-3 आठवडे आपल्या जवळ आहेत. आपल्याला तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ या गोष्टीसाठी प्रार्थना करा की पवित्र देवा, आमच्या बाजूने जर लढणारे लोक आहेत, वकील आहेत, त्यांनी बाजू व्यवस्थित मांडावी. आणि जे सुप्रीम न्यायाधीश आहेत त्यांनी एखादा निर्णय दिला तर त्या निर्णयाच्या पलीकडे कुठल्या पण सरकारला जाता येत नाही. कारण सर्वोच्च स्थानी सुप्रीम कोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे, त्याला सगळ्या सरकारनी सहमत होऊन त्याच्याप्रमाणे कायदा चालवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगले न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश भूषण गवई, जे दलित समाजातून पुढे गेलेले आहेत आणि त्यांना ख्रिस्ती लोकांचं जे काम आहे ते चांगल्या रीतीने माहिती आहे. मिशनरी लोकांचं काम काय आहे ते त्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया की देवाने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांनी एक योग्य निर्णय द्यावा. आणि जर ते कायदे जर बंद झाले तर महाराष्ट्रात देखील धर्मांतर बंदी कायदा यांनी किती जर ओरडले संसदेत तरी देखील पास होणार नाही. हालेलुया. कारण पवित्र देव आपल्याला खरं आता प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण डोळे बंद करूया आणि 1 मिनिट या गोष्टीसाठी प्रार्थना करूया अंतःकरणातून, हृदयातून. प्रभूला म्हणा, पवित्र देवा, जे वचन आम्हाला ह्या वर्षी आमच्या चर्चेत दिलेलं आहे अभिवचन म्हणून, पवित्र प्रभू, ते वचन आम्ही या ठिकाणी घोषित करताय, जाहीर करताय स्वर्गीय परमेश्वरा. आम्ही ते वचन स्वीकारत आहे पवित्र देवा. जकर्याचा 4:6 वचन आमच्यामध्ये देवाचं वचन म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होणार. गौरवी देवा, अंतःकरणे, हृदय बदलणारा परमेश्वर तो आहेस, कायदे बदलणारा परमेश्वर तो आहेस. आम्ही विनंती करताय, प्रार्थना करताय येशूच्या नावामध्ये स्वर्गीय परमेश्वरा. सगळे मंडळी मिळून एक चित्ताने, एकाग्रतेने प्रार्थना करताय स्वर्गीय देवा. जे पवित्र परमेश्वरा याच्या विषयी निकाल होणाऱ्या काही दिवसांच्या मध्ये
गौरवी देवा, जे न्यायाधीश आहेत पवित्र प्रभू परमेश्वरा, जे पवित्र गौरवी परमेश्वरा, जे जे ह्या गोष्टीविषयी निकाल देणार आहेत, त्यांची तू स्वप्नात भेट घे, दृष्टांतात भेट घे पवित्र परमेश्वरा. ओ पवित्र देवा, मी प्रार्थना करता योग्य न्यायाने त्यांनी याचा निकाल द्यावा असं तुझ्या दयेने कृपेने कर. जे वकील आमची बाजू लढवत आहेत त्यांना ज्ञान दे, त्यांना बुद्धी दे पवित्र परमेश्वरा. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करते, त्यांना धीर दे, त्यांना आधार दे. ओ पवित्र आत्मा, तू त्यांच्या बाजूने पवित्र देवा, त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी लढ स्वर्गीय परमेश्वरा. सर्व दुरात्म्यांची शक्ती, सर्व अंधकाराची शक्ती जे देवाच्या लोकांच्या विरोधात काम करत आहे, येशूच्या नावामध्ये आम्ही त्याच्यावर अधिकार स्वीकारत आहे. आम्ही ते ब्रेक करत आहे, आम्ही ते तोडतो येशूच्या नावामध्ये, आम्ही ते ब्रेक करतो येशूच्या नावामध्ये. ओ त्या दुरात्म्यांच्यावर अधिकार येशूच्या नावात आम्ही स्वीकारत आहे. गौरवी देवा, स्वर्गीय परमेश्वरा, ज्या प्रकारे पवित्र देवा दानिएलाने प्रार्थना केली आणि कोरेश राजाच्या अंत करायला तू प्रेरणा दिलीस, पवित्र प्रभू नेहमीने प्रार्थना केली आणि अर्थशत राजाने पवित्र देवा गौरवी देवा नेहमीला भिंत बांधण्यासाठी परवानगी दिली, धन दिलं पवित्र देवा, आणि गौरवी देवा परवानगीची पत्र दिलीत पवित्र प्रभू. एस्तेरने उपासने प्रार्थना केली, मर्दखय आणि यहुद्यांनी उपासने प्रार्थना केली आणि जो ऐश्वर्य राजा आहे त्याची झोप उडाली पवित्र देवा, आणि त्याने ओ पवित्र देवा कायदाही तो बदलला स्वर्गीय परमेश्वरा. गौरवी देवा, मी प्रार्थना करता येशूवा गौरवी परमेश्वरा, त्याच एस्तेरचा देव, नेहम्याचा देव, दानिएलाचा देव पवित्र देवा आज आमच्या सोबत आहे स्वर्गीय देवा. तो पवित्र देवा कधी न बदलणारा, काल आणि आज युगानिक सारखा परमेश्वर आहेस पवित्र देवा. तो तू त्याच सामर्थ्याने काम करणारा परमेश्वर आहेस. मी विनंती करता, मी प्रार्थना करताय स्वर्गीय देवा गौरवी परमेश्वरा, जे कायदे पवित्र देवा तुझ्या लोकांना त्रास देण्यासाठी बनवले गेलेले आहेत, असा प्रत्येक कायदा रद्द होऊ दे प्रभू, रद्द होऊ दे, रद्द होऊ दे येशूच्या नावामध्ये, रद्द होऊ दे येशूच्या नावामध्ये, रद्द होऊ दे येशूच्या नावामध्ये. पवित्र देवा या देशामध्ये एक रिवायवल संजीवनी होऊ दे, देशातील प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये पवित्र देवा एक रिवायवल, एक संजीवनी होऊ दे प्रभू, संजीवनी होऊ दे प्रभू, आत्म्यांची जागृती होऊ दे येशूच्या नावामध्ये. गौरवी देवा, मी प्रार्थना करताय पवित्र परमेश्वरा, जे कोणी प्रभू या कायद्याचे समर्थन करणारे आहेत पवित्र देवा गोंधळ होऊ दे त्यांच्यामध्ये. ओ पवित्र देवा, मी प्रार्थना करताय स्वर्गीय परमेश्वरा, ओ त्यांना पश्चातापी हृदय दे प्रभू, पश्चातापी हृदय दे स्वर्गीय परमेश्वरा. मी प्रार्थना करताय प्रभू या देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदी स्वर्गीय परमेश्वरा, राष्ट्रपती स्वर्गीय देवा गौरवी देवा पवित्र परमेश्वरा, आणि पवित्र देवाचे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे आणि महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री पवित्र देवा आणि राज्यातील जे मंत्रिमंडळ आहे प्रभू यांना तुझ्या हातात देत आहे पवित्र देवा. आम्ही यांसाठी प्रार्थना करताय, यांना ज्ञान दे, यांना बुद्धी दे पवित्र परमेश्वरा, आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे पवित्र देवा तुझ्या भयामध्ये पवित्र देवा तुझं भय धरून प्रभू यांनी देशाची सेवा करावी असं तुझ्या दयेने कृपेने कर पवित्र परमेश्वरा. गौरवी देवा प्रभू या प्रत्येकाला प्रभू तू स्पर्श कर, दैवी अनुभव दे पवित्र परमेश्वरा, प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी त्यांना सहाय्य कर, मदत कर कृपापूर्वक परमेश्वरा. धन्यवाद. जे काही देशाच्या हिताची योजना आहेत त्यांनी प्लॅन करतायत त्यामध्ये तू त्यांना यश दे स्वर्गीय परमेश्वरा. त्यांना आरोग्य दे पवित्र देवा, दीर्घायुष्य दे पवित्र परमेश्वरा, व त्यांच्यासाठी दैवी संरक्षण आम्ही मागत आहे पवित्र देवा. त्यांना ज्ञान दे, पश्चातापी हृदय दे पवित्र प्रभू. धन्यवाद येशूवा, धन्यवाद पवित्र देवा, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्व गौरव प्रभू तुला देतो. नासरेतकर येशूच्या नावात मी प्रार्थना करतोय प्रभू. नाही कृपया करून तुमच्या रोजच्या प्रार्थनांच्या मध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ यासाठी प्रार्थना करा.